सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग अनेक शाळांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यापूर्वीच करण्यात आला आहे। त्याच धर्तीवर अडॉप्ट अ स्कूल हा निर्णय केवळ शाळांमधील पायाभूत शैक्षणिक सुविधांचा विकास करण्यासाठीच घेतलेला असून खासगीकरणाचा यात कोणताही संबंध नाही असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 2 दिवसीय राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्घाटन शिक्षण मंत्री केसरकर यांच्या हस्ते झालं। कार्यक्रमाला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, योजना शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संचालक नंदकुमार बेडसे, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, बाल भारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक संपत सूर्यवंशी आदी उपस्थित होते। केसरकर म्हणाले, आपल्याकडे चांगल्या प्रकारची शिक्षण पद्धती असताना ऑनलाईन नोंदणीमध्ये कमी पडल्यामुळे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये आपण दुसऱ्या स्थानावरून 7व्या स्थानावर घसरलो आहोत। त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत। सर्व मंडळांच्या शिक्षण पद्धतीचे एकत्रीकरण करून राज्यासाठी आदर्श शिक्षण पद्धती अभ्यासक्रम तयार करावा असेही ते म्हणाले। शाळांच्या खाजगीकरणाचा कुठलाही निर्णय हा शासनाने घेतलेला नाही आहे आणि शिक्षक संघटना जर याच्यावर बोलत असतील तर त्यांनी गव्हर्नमेंटचा GR वाचला की नाही ही माझ्या मनामध्ये शंका आहे। एका शिक्षकाला 1-1 लाख रुपये पगार असतो आणि समोरच्या मुलाला बसायला बेंचेस नसतात। त्या ठिकाणी वरून छप्पर गळत असतं, कारण शाळांची संख्या एवढी झालेली आहे की जिल्हा परिषदेला ह्या शाळा मेंटेन करणं अशक्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे शाळांना जो पैसा दुरुस्तीसाठी लागतो हा पैसा देण्यासाठी जर कंपन्या पुढे आल्या तर त्यांनी त्या शाळांचा मेंटेनन्स बघावा, शाळांना चांगल्या त्यांच्या इमारती दुरुस्त कराव्या, मुलांना चांगले कॉम्प्युटर्स द्यावे आणि हे करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या आजसुद्धा शिक्षणावर खर्च करतात। फक्त यांचे पैसे हे वेगवेगळ्या NGOजकडे जातात आणि ते जे पैसे आहेत हे NGO वेगवेगळे उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी तयार करतात ज्याचा शिक्षणासाठी खूप मोठा उपयोग होतो असं बिलकुल नाही। काही लोक व्हिडिओज तयार करतात, काही लोक ॲप तयार करतात, काही लोक 5000 मुलांपर्यंत जातात, काही लोक 10,000 मुलांपर्यंत जातात। महाराष्ट्रातल्या मुलांची एकंदर संख्या ही 2 कोटीपेक्षा जास्त आहे। मुलांसाठी जर काय करायचं असेल तर ते सर्व लोकांसाठी एका वेळेला झालं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे आणि ही ताकद महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्र भारतातलं सगळ्यात मोठं औद्योगिक राज्य आहे आणि ह्या औद्योगिक राज्यामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांकडे CSRचा मोठ्या प्रमाणात निधी असतो। तो महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये सुद्धा खर्च केला जातो। तो जर महाराष्ट्रातल्या या ज्या ग्रामीण भागातल्या शाळांवर खर्च झाला तर निश्चितपणे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त होऊ शकेल। याच्यामध्ये कुठल्याही खाजगी शाळेचा समावेश नाही आहे। आमच्याकडे जिल्हा परिषद शाळा नंबर 1, 2, 3, 4 अशी त्यांची नावं असतात। जर त्याच्यामागे एखाद्या ट्रस्टचं नाव आलं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कुठल्याही गुन्हेगारी स्वरूपाच्या कंपन्यांना याच्यामध्ये भाग घेता येणार नाही। त्याच्यामुळे कुठल्या कंपन्यांकडून CSR घ्यावा याच्यासाठी सुद्धा कमिटी आहे। सुप्रियाताई राजकारणासाठी बोलणं योग्य आहे। सुप्रियाताई माझ्या मोठ्या बहिणीसारखा मान आम्ही त्यांना देतो, वयाने माझ्यापेक्षा लहान असल्या तरी। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, वाईनवरचा कर कमी करण्याचा निर्णय कोणी घेतला? वाईन सर्वसामान्य मॉलमध्ये विकण्याचा निर्णय कोणी घेतला? त्याला आपण शेतकऱ्यांचा हित म्हणून तो निर्णय घेतला ना। आणि म्हणून कोणाबद्दल काय बोलायचं, कुठे टीका करायची याला मर्यादा आहे। वाईन कंपनीतला कधीही शिक्षण खातं विकलं जाणार नाही। मी स्वतः पालकमंत्री आहे मुंबईचा। मुंबई सगळ्यात मोठा आहे रिअल इस्टेटमध्ये भारतामधल्या। अजून एकाही डेव्हलपरला मी भेटलेलो नाही। आम्ही गरीब लोकांसाठी काम करतो। हे विचार आम्हाला पटत नाहीत आणि एवढी वर्ष मी पवारसाहेबांच्याबरोबर काम केलं, त्यांना दीपक केसरकर म्हणजे काय हे निश्चितपणे माहिती आहे आणि त्याच्यामुळे अशी टीका निदान मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्याच्यावर तरी करता कामा नये। पॉलिसीज चुकल्या माझ्या नाही चुकल्या खाजगी शाळांच्या बाबतीत। आजसुद्धा मी एक कमिटी नेमलेली आहे की खाजगी शाळांना कशा रीतीने मजबूत करता येईल
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज मी ज्यावेळेला शाळेमध्ये जायचो, मी चांगल्या घरातला मुलगा असेल तर मी माझी फी भरत असतो. गरीब जो मुलगा असेल तो EBCचा फॉर्म भरायचा आणि त्याचे पैसे शासन भरत होते. ही सिस्टीम कोणी आणली? शिक्षकांचे पगार द्यायची तुम्हीच तर आणली ना. आणि त्याच्यामुळे साधा म्हणजे ज्याला फी भरण्याची कॅपॅसिटी आहे आणि ज्याला सरकारी शाळामध्ये जायचं आहे त्याला सुद्धा चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही, कारण त्यांच्याकडे फी येतच नाही. त्यांना येतो काय? शिक्षकांचा पगार येतो, मेंटेनन्ससाठी पैसे येतात, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी पगाराला पैसे येतात, पण इन्फ्रास्ट्रक्चरचं काय? शाळामध्ये चांगल्या सुविधा नको का? तिथं फॅन नको का? तिथं चांगलं फर्निचर नको का? तिथं चांगली लायब्ररी नको का? मग ज्यांना पैसे देण्याची ज्यांची कॅपॅसिटी आहे आणि जे पालक स्वतःहून म्हणतात की आमच्याकडून पैसे घ्या, आमच्याकडून इमारतीसाठी निधी घ्या, परंतु तो निधी त्यांना घेता येत नाही. उद्या त्यांचं ऑडिट निघतं. एक जिल्हा परिषदेची उत्कृष्ट शाळा बनवली होती तुमच्या पुणे जिल्ह्यामध्येच, त्याच्यावर वाबळेवाडी ना, त्या वाबळेवाडीवर काय झालं? वाबळेवाडीतल्या त्या शिक्षकावर कारवाई झाली. का कारवाई झाली? तर त्यांनी त्याची शाळा चांगली बनावी म्हणून वेगवेगळ्या कंपन्यांनी निधी दिला, त्याच्यावर केस त्याला ट्रान्सफर करण्यात आलं.